शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि अखेर ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आता उजेडला आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि 16 जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, 45,000 पहा एवढा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे आणि वर 900 रुपये येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। तब्बल 16 जिल्ह्यांतील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, मागे 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला आणि भरपूर शेतकरी अपात्र राहिले होते। आता या ठिकाणी सरकारने अपात्र शेतकऱ्याला पात्र करून जवळपास बघा 75% शेतकरी पात्र झाले आहे। तब्बल 16 लाख या ठिकाणी सरकारने सांगितलं। बघा सरकार म्हणत आहे 16 लाख जे काय शेतकरी आहेत ते अपात्र आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। आता अपात्र शेतकरी नेमकं कोण आहे ते देखील सरकारने सांगितलं। त्यासोबत पात्र शेतकऱ्यांची संख्या बघा सरकारने सांगितले आहे 10 लाख या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता 10 लाख शेतकऱ्याला फक्त आज लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे यादी फक्त याच 16 जिल्ह्यांसाठी 10 लाख शेतकरी पात्र ठरले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, अजून किती जिल्हे राहिले हे लक्षामध्ये घ्या। म्हणजे की या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी पात्रतेमध्ये बसत आहे। येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर 45,900 रुपये हेक्टरी रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, हा निधी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, फक्त याच 16 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांना निधी मिळणार। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 16 लाख शेतकरी अपात्रतेमध्ये बसलेले आहे आणि या ठिकाणी आज फक्त 16 जिल्ह्यांमध्येच 10 लाख शेतकरी पात्र आहे। म्हणजे की आता शेतकऱ्याला लाभ मिळणार। पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षांपासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करायला सुरुवात होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळात पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम विना विलंब वेळ न लावता जमा केली जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी जाहीर केली। पहिल्यांदा 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे। बघा आता या ठिकाणी यादी पाहून घेऊया। बघा पुणे, नाशिक, अहिल्यानगर बघा हे देखील जिल्हे या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यामध्ये आले आहे। बघा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासाच्या आतमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची ठरू शकते। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि काही अटी देखील घालण्यामध्ये आले आहे। त्या अटीचे देखील पालन, त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागेल, तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, अन्यथा पीक विमा येणार नाही। हो तुम्ही बरोबर ऐकत आहात। राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी
पीक विम्याच्या वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत मंजुरी दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबला होता, परंतु सरकारने तातडीने आता आदेश देऊन निधी सोडण्याच्या सूचना दिल्या आहे. येत्या 5 तासांमध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा विमा वर्ग केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा येत आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी विचार करत होते, चिंता करत होते की पीक विमा कित्येक वर्षापासून भेटला नव्हता. आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात शेतकरी बांधवांनो. आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करून घेऊया. जर तुम्ही भात पीक पेरलं असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंत लाभ सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षाचे मिळून 33,000 रुपये मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. पुढील पीक सरकारने सांगितलं बाजरी. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 32,000 रुपये मदत जाहीर करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या बातम्या पाहू कंटाळले असणार, परंतु शेतकरी बांधवांनो, आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याच माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासून निधी वर्ग करायला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून आता या भागामधील शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली जात आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली होती, परंतु आता 5 तासानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात होणार आहे, कारण की पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार. आता बघा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे, कारण की त्यांना 55,000 रुपये पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक 60,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर झाली असून ती आजच खात्यामध्ये येणार आहे. तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी बघा नुकसान भरपाई पीक विमा आज वितरित केला जात आहे. पात्र शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की शेतकऱ्याला भरपूर दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता. आता राज्य सरकारचा निर्णय झाला आणि पीक विमा या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आता जाहीर करण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, ह्या 16 जिल्ह्यांच्याच यादीनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पुढील जिल्हा मराठवाड्यामधील आहे, तो म्हणजे की यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसांपासून या निधीची वाट बघत होते. अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश आता आले आहे. आता येत्या 5 तासामध्ये पैसे मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने काही कामे तुम्हाला करायची सांगितली आहे, तेव्हाच तुम्हाला हा निधी मिळणार आहे. आता कोणती कामे करायची आहे ते तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहूनच घेऊया. सरकारने मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28,000 आणि 25,000 रुपये एकरी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. निधी मंजूर केला आहे. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये आज येत्या 5 तासामध्ये त्यांच्या आधार कार्डच्या खात्यामध्ये, म्हणजे की बघा तुमचं आधार कार्ड ज्या खात्याशी लिंक आहे अशाच खात्यामध्ये जमा केले जात आहे. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आज समाधानामध्ये दिसत आहे. हो शेतकरी बांधवांनो, उत्तर महाराष्ट्रामधील सरकारने आता सांगितलं आहे जिल्हे ते म्हणजे की नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील आता विम्याचे वितरण केलं जात आहे. त्यासोबत बीड आणि जालना बघा या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. बीड जिल्हा बघा
हा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहे, या जिल्ह्यामध्ये निधी मिळणार. त्यानंतर जालना जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीमध्ये आहे त्यांनाच आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत का होईना रक्कम आता मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी मिळणार. शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्याला तर येत्या 5 तासाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार. आता बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. पहिला टप्पा 25 या ठिकाणी टक्क्यांचा होता. म्हणजे बघा, टप्पा म्हणल्यापेक्षा 25% अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्याला भेटला, काही शेतकऱ्याला भेटला नाही. परंतु आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी 75% पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार. बघा, 25% अग्रिम जो काय काही शेतकऱ्याला आला, काहीला नाही आला, त्याचं आता विसरून जा. तो या ठिकाणी मिळतो का नाही याचं माहीत नाही. परंतु बघा, 75% अग्रिम पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे तो म्हणजे की कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर. बघा, त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सरकारने सांगितली आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर करून दिला आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक केले की नाही तुम्ही खात्री करून घ्या. जर तुमचं आधार लिंक झाले असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आल्या. आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी देखील हा विमा मोठा आधार ठरत आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश देखील या हप्त्यामध्ये करण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीनुसार 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत मदत येत्या 5 तासाच्या आतमध्ये जमा केली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, परंतु याच 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वितरण करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो सरकारने सांगितला आहे विदर्भातील चंद्रपूर, नागपूर आणि बघा पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुके. बघा, सरकारने आता सांगितलं आहे राज्य सरकारने एकूण 3178 कोटींचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांची आर्थिक अडचण आता दूर होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव जर यादीमध्ये येत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार. संध्याकाळपर्यंत जरी नाही आला तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येईल. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून खोट्या बातम्या पसरत होत्या, आता त्यांना पूर्ण विराम मिळाला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला लाभ मिळणार. जर नाव आलं नसेल तर चिंता करू नका, पुढील आठवड्यामध्ये पुन्हा यादी जाहीर होणार. आता बघा, तुम्हाला पुढील आठवड्यामधील यादी जर बघायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे की बघा, जेव्हा कधी यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळून जाईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.